नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा चॅप्टर 4 फायनान्शियल प्लॅनिंग अर्थनियोजन क्लास 10th वर्ग 10वा SSC बोर्ड महाराष्ट्र. आपण 4.3 सोडवण्याच्या आधी या सर्व सूत्रांचा आपण व्यवस्थित अभ्यास केला. मी तुम्हाला सांगितलं की एवढ्या याच्यावरच आधारित 4.3 आहे. चला आपण आता लगेच चौथा प्रॉब्लेम घेऊया विद्यार्थी मित्रांनो. पुस्तक ओपन ठेवा समोर पुस्तक आणि बघा चौथा प्रॉब्लेम काय. श्रीमती देशपांडे परचेस्ड शेअर्स of face value ₹5 at a premium of ₹20. ओके, म्हणजे आता प्रीमियम आणि फेस व्हॅल्यू यांची बेरीज केली तर आपल्याला मार्केट व्हॅल्यू मिळणार आहे. इथं कळलं. हाऊ मेनी शेअर्स विल सी गेट फॉर ₹20,000. म्हणजे त्यांनी 20,000 रुपयामध्ये किती शेअर खरेदी केले, असा साधा आणि सोपा प्रश्न आहे. चला लिहूया आपण. श्रीमती देशपांडे. ओके, बघा कितवा प्रॉब्लेम. चौथा बघा विद्यार्थी मित्रांनो. फेस व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो? ₹5. ओके. प्रीमियम किती आहे? प्रीमियम ₹20. ओके, प्रीमियम ₹20. आता तुम्हाला काय काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. ओके, बघा किती सोपं आहे. मग मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू ₹5 प्लस ₹20. म्हणजे हॅव यू गॉट मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू 25. ₹25. व्यवस्थित लिहू. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹25. ओके. आता आपल्याला काय विचारलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? पुढे प्रश्न काय विचारलेला आहे की हाऊ मेनी शेअर्स विल सी गेट फॉर ₹20,000. म्हणजे 20,000मध्ये त्यांना किती शेअर्स मिळतील. जर आपण ह्या 25ने त्या 20,000ला भागितलं तर आपल्याला नंबर ऑफ शेअर्स मिळतील. बघ. ओके, इथं बघा आहे का कुठे आपण? हे बघा, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू टोटल इन्व्हेस्टमेंट अपॉन मार्केट व्हॅल्यू. संपलं. हे सूत्र लिहूया आपण. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू टोटल इन्व्हेस्टमेंट अपॉन मार्केट व्हॅल्यू. ओके विद्यार्थी मित्रांनो, टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 20,000. ओके, 20,000 अपॉन मार्केट व्हॅल्यू किती आहे? 25. आपण इथे टोटल इन्व्हेस्टमेंट एक शब्द लिहून टाका. टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू 20,000. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा 25×8 आणि डबल 0 म्हणजे 800 शेअर्स. म्हणजे किती शेअर्स परचेस केले? मग लिहू आपण. श्रीमती देशपांडे परचेस्ड 800 शेअर्स. ओके, श्रीमती देशपांडे परचेस्ड 800 शेअर्स. ओके विद्यार्थी, सोपं आणि साधं सरळ गणित. ओके, तर चला आपण आता पुढचं गणित घेऊया. प्रॉब्लेम नंबर 5. किती महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. हे जर समजलं तर आपल्याला पटापट गणितं येतील. आता बघा, श्रीमती शांतीलाल हॅज परचेस्ड 150 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 फॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹120. कंपनी हॅज पेड डिव्हिडंड ॲट 7%. फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. मला वाटतं असं गणित आपण दुसरं केलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. सेम दुसरं आणि हे गणित सारखंच आहे. ओके, आपण आता लिहून घेऊया. याच्यातलं काय घेऊ? 150 शेअर्स, परचेस्ड शेअर्स. इथं लिहू आपण. 5वा प्रॉब्लेम बघा विद्यार्थी मित्रांनो. 5वा, परचेस्ड शेअर्स इज इक्वल टू 150. ओके, त्यानंतर अजून काय दिलेलं आहे? फेस व्हॅल्यू रुपीज किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 100. ओके, त्यानंतर 100 मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू 120 ₹120 आणि डिव्हिडंड 7%. ओके, डिव्हिडंड ऑन 7%.
चला आता आपण काढूया विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला काय काढायचं आहे? रिटर्न ऑन इज इन्व्हेस्टमेंट. रिटर्न ऑन इज रेट ऑफ रिटर्न इन्व्हेस्टमेंट आपल्याला काढायची. तर चला बघा विद्यार्थी मित्रांनो, डिव्हिडंड ऑन वन शेअर, DIVIDEND, डिव्हिडंड ऑन वन शेअर कशाच्या याच्यावर काढतो विद्यार्थी मित्रांनो? आपण फेस व्हॅल्यू 100 रुपयावर. ओके, मग 7/100, 60% म्हणजे 7/100 गुणिले 100. ओके, 100 रुपयावर 100 कटले 7 रुपये. ओके, डिव्हिडंड किती मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो? डिव्हिडंड ऑन वन शेअर. मग आता किती शेअर घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो? 150. परचेस्ड 150 शेअर. मग आपण लिहूया डिव्हिडंड इन्कम, DIVIDEND, डिव्हिडंड इन्कम रुपीज, डिव्हिडंड इन्कम इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू काय? 7. ओके, म्हणजे आपल्याला हे 7 मिळालेले आहेत. डिव्हिडंड ऑन वन शेअर, नंबर ऑफ शेअर्स किती आहे? 150 गुणिले 7 बरोबर 700, 7×5 = 35, 5 × 3, 7×1 7, 8, 9, 10 म्हणजे रुपीज 1050 एवढं डिव्हिडंड इन्कम आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, डिव्हिडंड इन्कम एवढा आहे. मग आता त्याच्या पुढे काय काढायचं आहे आपल्याला? बघा, इन्व्हेस्टमेंट आता कशावर? मार्केट व्हॅल्यू काय विद्यार्थी मित्रांनो? इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स 150 इंटू मार्केट व्हॅल्यू 120 रुपये यांचा गुणाकार करूया विद्यार्थी मित्रांनो. आता 150 गुणिले 120, 0 0 0 गुणिले 2 0 0, 2 पंचे 10, 0 आत चाला 1, 2 1 2 आणि 1 3 गुणिले 1 0 0, 1 5 5 आणि 1 1 1, 0 0 0, 5 आणि 3 8, 1 18,000. ओके विद्यार्थी मित्रांनो, रुपीज 18,000. ओके विद्यार्थी मित्रांनो, एवढे इन्व्हेस्टमेंट झाली. आता बघा, इन्व्हेस्टमेंट माहिती आहे, डिव्हिडंड इन्कम माहिती आहे आणि रेट ऑफ रिटर्न आपण काढू शकतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, रेट ऑफ रिटर्न काढू शकतो आपण. लिहूया सूत्र. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू, पेन बदलूया, रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम अपॉन इन्व्हेस्टमेंट इंटू 100. ओके, मग डिव्हिडंड इन्कम 1050 भागिले 18,000 गुणिले 100, 0 0 0 0 0 0 कटले. ओके, आता काय राहिले? 105/18. ओके, 105/18. आता आपण याला सोडवू शकतो विद्यार्थी मित्रांनो. 18च्या पाड्यामध्ये जर आपण हे मोजलं तर किती येतील? बघा, 105 करू आपण, 105 आणि भागिले 18 करू. कितीने भाग जाईल विद्यार्थी मित्रांनो? 18 सक जाईल का? 18 1 18, 18 2 36, 18 3 54, 18 4 72, 18 5 90, 18 5 90चा जाईल विद्यार्थी मित्रांनो. बघा, 1 मिनटं आपण देऊ. 18 8 5 40, 0 हातचे आले 4, 5 1 5, 5 आणि 4 9. ओके, आणि 18 5 90 जाईल का विद्यार्थी मित्रांनो? 18 5 90चा 105मधून 90 गेले. ओके विद्यार्थी मित्रांनो, 105मधून 90 गेले. किती उरले? 15. पुन्हा इथं पॉईंट, इथं 0 घेतला. मग 18 5 90, आता 18 5 90चा गेला. मग 18 किती? 18 5 18 सक 18 7, 7चं बघू आपण. 7 7 41, 7 8 56, 56 6 हातचे आले 5, 7 1 7, 8 9 10 11 12. ओके, मग 8चा जाऊ शकतो का बघू? 8 18 8, इथं 7चा दिला होता आपण. 8 8 64, 64 4 हातचे आले 6, 8 1 8 9 10 आणि 14, 144, 18 8. ओके विद्यार्थी मित्रांनो,
म्हणजे जाईल ना 18 8 144 बस झाले आपल्याला एवढंच काढायचं आहे 5.3 एकापर्यंतच काढायचं 5.3 ओके विद्यार्थी मित्रांनो 5.3% हा रेट ऑफ रिटर्न तुम्हाला मिळणार आहे बस एवढंच करायचं ठीक आहे दुसऱ्या डेसिमलपर्यंत नाही काढलं तरी चालेल इथपर्यंत जरी तुम्ही काढलं तरी भरपूर झालं ओके विद्यार्थी मित्रांनो चला आता आपण पुढचा प्रश्न घेऊया शेवटचा 4.3 मधला आता व्यवस्थित लक्ष द्या थोडा हा प्रश्न समजायला अवघड आहे पण सोपा आहे बघा शेवटचा प्रश्न काय इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर्स इज सेम फेस व्हॅल्यू दोघांची सारखी आहे देन विच इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल कंपनी ए डिव्हिडंड 16% मार्केट व्हॅल्यू रुपीज 80% कंपनी बी डिव्हिडंड 20% मार्केट व्हॅल्यू रुपीज 120 आपण काढूया विद्यार्थी मित्रांनो 6वा प्रॉब्लेम बघा लिहूया इथं लेट फेस व्हॅल्यू आपण एक फेस व्हॅल्यू पकडू याची की लेट फेस व्हॅल्यू रुपीज 100 ओके त्यानंतर लिहू फॉर कंपनी ए डिव्हिडंड किती आहे विद्यार्थी मित्रांनो डिव्हिडंड DIVIDEND डिव्हिडंड इज इक्वल टू 16% त्यानंतर मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू रुपीज 80 ओके आता काय लिहिणार विद्यार्थी मित्रांनो आपण याचं लिहिणार रेट ऑफ रिटर्न ओके काय लिहिणार का हे लिहू आपण इन्व्हेस्टमेंट ओके याचं इन्व्हेस्टमेंट कशी लिहिणार गिवन इन्व्हेस्टमेंट समजा असं धरू आपण गिवन इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू रुपीज 80च पकडू आपण याची इन्व्हेस्टमेंट किती पकडू विद्यार्थी मित्रांनो 80 म्हणजे याचं हे काय येईल डिव्हिडंड इन्कम रुपीज 16 डिव्हिडंड इन्कम रुपीज 16 आपण समजा असं धरलं की गिवन इन्व्हेस्टमेंट 80 केली आणि डिव्हिडंड इन्कम 16 झालं म्हणजे 16% ओके विद्यार्थी मित्रांनो आता इन्व्हेस्टमेंट किती आलं याचं जर आपल्याला हे काढायचं असेल फेस व्हॅल्यूच्या याच्यानुसार तर आपण काढू डिव्हिडंड इन्कम इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम इज इक्वल टू 16/100 इंटू 80 ओके विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे नाही 80 पैकी ना 80 पैकी तर 100 पैकी म्हणजे 80 रुपयाला 16 रुपये आपण तर 100 म्हणजे 0 हे कटले आणि 8 दुनी 16 आणि 10 दुनी 20% ओके म्हणजे डिव्हिडंड इन्कम आला पहिल्या कंपनीचा 20% बघा आपण काय केलं फॉर कंपनी ए डिव्हिडंड 16% मार्केट व्हॅल्यू रुपीज 80 मग गिवन इन्व्हेस्टमेंट आपण 80च केली 80 रुपये आपण गुंतवले त्या कंपनीमध्ये आणि डिव्हिडंड इन्कम आपल्याला 16 मिळाला 100ला 16 ओके तो कशावर मिळाला फेस व्हॅल्यू 100 रुपयावर त्यानंतर मग 16 भागिले 80 80ला 16 तर 100 म्हणजे 20% आता आपण तसंच फॉर कंपनी बी डिव्हिडंड किती आहे विद्यार्थी मित्रांनो 20% डिव्हिडंड इज इक्वल टू 20% त्यानंतर मार्केट व्हॅल्यू रुपीज 120 आता 120 रुपयाला 20 आपण जसं इथं घेतलं ना 80ला 16 तसं इथं घेऊ आपण गिवन इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू जी घेतली रुपीज 80 तर इथं घेऊ 120 रुपये डिव्हिडंड इन्कम इथं किती आहे विद्यार्थी मित्रांनो डिव्हिडंड इन्कम 16 रुपये आणि याच्यात किती आहे 20% म्हणजे 20 रुपये रुपीज 20 ओके आता बघा डिव्हिडंड इन्कम इज इक्वल टू 20/120 इंटू 100 0 हे कटले त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता याला करावं लागेल आहे आपल्याला 200 ओके 200 भागिले 12 मग आता याचा भागाकार करू आपण 200 ओके 12 120ला बरोबर ना 120ला 80ला 16 120ला तर गुणिले 100 ओके मग 12 1 12 12 1 12 20मधून 12 गेले विद्यार्थी मित्रांनो 8 12 पंचे 60 12 सकम 72 12 साती 84 12 सकम 72
ओके. 80मधून 72 गेले 8.0, 12×72 म्हणजे 16.6%. मग आता कोणत्या कंपनीमध्ये डिव्हिडंड इन्कम जास्त आहे? 40 आणि इथं 16.6. म्हणजे आपण उत्तर लिहू शकतो की मोर प्रॉफिटेबल बाय कंपनी ए, फॉर कंपनी ए, मोर प्रॉफिटेबल फॉर कंपनी ए असं उत्तर लिहू शकतो आपण. कारण आता 20% आपल्याला डिव्हिडंड मिळाला आणि ते 16.6% डिव्हिडंड मिळाला. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे सोपे तुम्ही छान गणितं तयार करा आणि व्यवस्थित सोडवा. हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा एकदा. हे जर तुमच्या लक्षात बसलं तर 4.3 काहीच अवघड नाही. चला आपण लगेच भेटूया 4.4ला. बाय विद्यार्थी मित्रांनो.